So yesterday we have discussed. Yesterday we have discussed last section, that is section 10. Now section 11. This is the most important section in the light of your every kind of examination, either it is for PP or for JMFC. प्रत्येकाला हा प्रश्न खूप आवडतो विचारण्यासाठी बरं का. देयर इज अ डिफेन्स ऑफ ॲलिबी. जनरली आपण ॲलिबीचा डिफेन्स पाहतो, ऐकतो, बऱ्याच वेळेस सिनेमामध्ये पाहतो. ॲलिबीचा डिफेन्स हा घेतला दिसतो आपल्याला, विच इज व्हेरी डेंजरस इन आवर प्रॅक्टिस. प्रॅक्टिसमध्ये मात्र आपण हा डिफेन्स घेताना 2 वेळेस विचार करतो की हा आपण डिफेन्स घ्यावा किंवा नको. तर हे काय आहे आपण व्यवस्थित पाहूयात. सो सेक्शन 11 नाव, व्हेन फॅक्ट्स नॉट अदरवाईज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट. ह्याचं काय मिनिंग होईल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस हेडिंग? व्हेन फॅक्ट्स नॉट अदरवाईज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट. सरळ बोलणंच नाही, सरळ सांगत नाही काही. तसं आहे एव्हिडन्स ॲक्ट आहे, निगेटिव्ह लँग्वेज आहे. मग हे निगेटिव्ह लँग्वेज आपण समजून घेत असताना पॉझिटिव्ह करून समजून घ्यायची आणि लिहित असताना परत निगेटिव्ह लिहायचं. म्हणून याचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. वेन फॅक्ट्स नॉट अदरवाईज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट, इट मीन्स दॅट एरवी सहसा रिलेव्हंट नसलेली फॅक्ट किंवा रिलेव्हंट ठरते. आता इथे लक्षात, व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ दिस हेडिंग, व्हॉट इज द पर्पज. असं का म्हणलं असेल? प्रत्येक सेक्शन वाचत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की हा प्रोव्हिजन लेजिस्लेचरनं का दिला असेल, आणि मग आपलं मन त्याचं उत्तर द्यायला सुरू करेल. तेव्हा समजायचं की आता आपल्याला पण कायद्याचं नॉलेज घ्यायला थोडंफार जमायला लागलेलं आहे. सो फॅक्ट अदरवाईज रिलेव्हंट आर रिलेव्हंट. Facts not otherwise relevant are relevant. Number 1, if they are inconsistent with any fact in issue or relevant fact. एवढं समजून घ्या अगोदर. हे काय म्हणतात? If they are inconsistent with any fact in issue or relevant fact. जर ती फॅक्ट ही फॅक्ट इन इश्यूशी किंवा रिलेव्हंट फॅक्टशी इनकन्सिस्टंट असेल, इनकन्सिस्टंट विसंगत असेल. आणि नंबर 2, इफ बाय देमसेल्व्स or in connection with other fact, they make existence or non-existence of any fact in issue or relevant fact highly probable or improbable. Probable संभाव्य, improbable असंभाव्य. जर ती निव्वळ आणि निव्वळ तीच फॅक्ट जर विचारात घेतली किंवा त्या फॅक्टचा दुसऱ्या फॅक्टशी संबंध आल्यानंतर त्या ठिकाणी असं दिसून येतं, दे मेक म्हणजे दॅट फॅक्ट, दे मेक काय करतात ते? एक्झिस्टन्स ऑर नॉन एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट हायली प्रोबॅबल ऑर इम्प्रोबॅबल. जर निव्वळ तीच फॅक्ट किंवा त्या फॅक्टचा इतर फॅक्टशी संबंध आल्यानंतर त्या ठिकाणी फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्टचं एक्झिस्टन्स किंवा नॉन एक्झिस्टन्स संभाव्य किंवा असंभाव्य ठरत असेल तर ती फॅक्ट ही रिलेव्हंट फॅक्ट होय. जी की सुरुवातीला रिलेव्हंट वाटत नाही, पण नंतर दिसतं अरे अच्छा नाही असं पण होऊ शकतं. एव्हाना रिलेव्हंट नसलेली फॅक्ट केव्हा रिलेव्हंट ठरते? जर ती फॅक्ट ही फॅक्ट इन इश्यू किंवा रिलेव्हंट फॅक्टशी इनकन्सिस्टंट असेल. आणि नंबर 2, इफ बाय देमसेल्व्स और इन कनेक्शन विथ अदर फॅक्ट काय करतात ते? दे मेक एक्झिस्टन्स और नॉन एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट इन इश्यू और रिलेव्हंट फॅक्ट हायली प्रोबॅबल और इम्प्रोबॅबल. निव्वळ तीच फॅक्ट जर विचारात घेतली किंवा त्या फॅक्टचा इतर फॅक्टशी संबंध आल्यानंतर विचारात घेतला तर त्या ठिकाणी त्या फॅक्ट इन इश्यूचं किंवा रिलेव्हंट फॅक्टचं एक्झिस्टन्स किंवा नॉन एक्झिस्टन्स संभाव्य किंवा असंभाव्य ठरू शकतं.
तर मग मात्र ती फॅक्ट ही रिलेव्हंट फॅक्ट होय. आता इथपर्यंत समजलं. एक उदाहरण देतो, मग प्रतिक्रिया लक्षात येईल पटकन. द क्वेश्चन इज वेदर ए हॅज कमिटेड अ क्राईम ॲट कलकत्ता ऑन अ सर्टन डे. एनं कलकत्त्याला 1 जानेवारी 2022 रोजी एखादा गुन्हा केला आहे किंवा कसे, हा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झालेला आहे. ॲट दॅट टाइम द फॅक्ट दॅट ऑन दॅट डे ए वॉज ॲट लाहोर इज रिलेव्हंट. त्या दिवशी त्या 1 तारखेला हा ए लाहोरला होता. आता उदाहरण पुस्तकामध्ये लाहोर शब्द वापरला आहे, तर ते तसंच राहिलं पहिल्यापासून. पाकिस्तानच्या पंतप्रधानासाठी भेटण्यासाठी साहेब गेले होते. कधी गेले होते? ज्या दिवशी ती घटना घडली. आता वेदर इट इज पॉसिबल टू प्रेझेन्स ऑफ एनी पर्सन ॲट सेम टाइम ऑन 2 डिफरंट प्लेसेस, असं होईल का? एकच व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकतो का? मग त्या व्यक्तीचं नसणं फॅक्ट नॉट अदरवाईज रिलेव्हंट. त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नसणं फॅक्ट नॉट अदरवाईज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट. म्हणजे ए लाहोरला असणं अदरवाईज नॉट रिलेव्हंट, काय संबंध आहे? पण इफ दे आर इनकन्सिस्टंट विथ फॅक्ट इन इश्यू, त्याचं लाहोरला असणं म्हणजे त्या घटनेशी, त्या गुन्ह्याशी त्याचा संबंध नाही, ती फॅक्ट आहे. ए लाहोरला गेला ही फॅक्ट, आणि गुन्हा घडला दुसरी फॅक्ट. त्याचं तिथं असणं दॅट इज दे आर इनकन्सिस्टंट विथ फॅक्ट इन इश्यू. आणि पुढचा भाग, इफ बाय देमसेल्स, निवड तीच विचार घेतली, तीच फॅक्ट की त्याचं लाहोरला असणार, तर काय करतं ते? दे मेक्स एक्झिस्टन्स ऑर नॉन एक्झिस्टन्स. इथं काय म्हणता येईल? नॉन एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट इन इश्यू प्रोबॅबल. तो फॅक्ट इन इश्यू त्या ठिकाणी अस्तित्वात असू शकत नाही किंवा त्याचं अस्तित्व संभाव्य होऊ शकत नाही, कारण की त्यावेळी तो लाहोरला होता. दिस इज नथिंग बट एलिबी. तुम्हाला असं पण विचारतील, व्हॉट इज द डिफरन्स ऑफ एलिबी किंवा एलिबी म्हणजे काय? व्हॉट इज एलिबी? हा प्रश्न प्री मेन ओरल JMFC असो किंवा तो पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झाम असो, कुठंही विचारला जाऊ शकतो, कारण की विचारण्याला पण सोपं आहे, त्याला पण सोपं आहे विचारायला, पटकन कळतंय काय सांगितलं आणि काय नाही. तर हा प्रश्न, हे सेक्शन 11 तुम्ही विसरू नका. द प्ली ऑफ ॲब्सेन्स ऑफ पर्सन चार्ज विथ अन ऑफेन्स. The plea of absence of person charged with an offense from the place of occurrence at the time of commission of the offense is called as plea of alibi. ही डेफिनेशन तुम्हाला इथं कुठं दिलेली नाही, पण तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. alibi म्हणल्यानंतर काय? द प्ली ऑफ, प्ली म्हणजे काय? हां, कोण करतं? ॲक्युज करतो का कंप्लेंट करतो? ॲक्युज करतो. न्यायालयासमोर आरोपीनं केलेलं त्याचा जबाब, कबुली, प्ली किंवा विनंती, काही समजा त्याला. प्ली आहे बघ शब्द, प्ली विसरू नका. आरोपीनं न्यायालयासमोर प्ली केली. काय? ॲब्सेन्स ऑफ पर्सन चार्ज विथ अन ऑफेन्स. माझ्यावर जो कुठला आरोप तुम्ही ठेवलेला आहे त्या आरोपाच्या बाबतीत ज्यावेळेस ती घटना घडली त्या ठिकाणी मी नव्हतो, असं त्यानं न्यायालयाला सांगणं म्हणजेच दॅट इज अ प्ली ऑफ एलिबी. फर्दर इथपर्यंत समजलं? सेक्शन 11 समजला का नाही? कोण सांगतंय? तसलं विचारायचं नाही आम्हाला, कोण सांगतंय, काय सांगतंय, काय लावलंय. उगं तुमचं काम करा जावा निघून, असं काही म्हणायचं का तुम्हाला? म्हणू नका, मी ऐकून पण घेणार नाही. सांगितलं पाहिजे सगळ्यांनीच. Correct. When the person is not present. Now we are discussing about provision, not about example. हे तुम्ही ओरलमध्ये सांगू शकता असं, हे इकडून तिकडून. ओरलमध्ये काहीतरी बोलायचं बरं का. प्रोव्हिजन जरी नाही सांगता आली तर आपली उदाहरणं सांगायची त्यांना. त्याच्यामुळे असं होऊ शकतं ना, एवढा मोठा कायदा आपण लक्षात ठेवायचा आणि त्या 10 मिनिटामध्ये 15 मिनिटामध्ये त्यांना सांगायचं आहे.
त्याच्यामुळे त्यांनी काय आपल्याकडनं असं एक्सपेक्ट करत नाहीत की वर्ड टू वर्ड आणि कॉमा टू कॉमा तुम्ही त्यांना प्रोव्हिजन सांगावीच. पण ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी बेसिक नॉलेज आहे याच्यासाठी हे उदाहरणं सांगायचे त्यांना. ठीक आहे, अभ्यास चांगला करा. नाव सेक्शन 12. जास्त वेळ घेणं चुकीचं आहे. म्हणजे सिलेबस आता आपल्याला आज फास्ट करायचा पुढे आणखी. मला वाटतं 547 जागा निघाल्या का PPच्या. म्हणजे परत तुम्हाला डबल चान्स. तयारी एकच आहे, JMFC आणि PP विषय तेच. फक्त पब्लिक प्रॉसिक्युटरला CRPC, एव्हिडन्स, IPC आणि 10-12 एक छोटे ॲक्ट आहेत तिथले मायनर आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर फार सोपं बरं का आणखी आपल्या इकडे ह्याच्यापेक्षा. ह्याच्यामुळे तयारी चांगली करा. अशी संधी फार कमी वेळा येते, क्वचित येते. काही वर्षापूर्वी अशी आली होती, 12-13 JMFC झाले आणि 14-15 PP झाले. एकाच वेळी लातूर कोर्टातून 25-30ची बॅच बाहेर. तेवढीच कॉम्पिटिशन कमी म्हणतो आम्ही. तसं यावेळेस पण 25-30 जावा बाहेर. हां 7 years प्रॅक्टिस आहे का, 5 years आहे का. हो JMFC मग आपापलं हे आहे ना एक आता तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्यात. 100% तुम्हाला यश मिळतं. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. इनकन्सिस्टंट राहू नका त्या फॅक्ट इन इश्यूशी आणि रिलेव्हंट फॅक्टशी. फॅक्ट इन इश्यू म्हणजे एक्झाम, रिलेव्हंट फॅक्ट म्हणजे तुमची स्टडी. त्याच्याशी इनकन्सिस्टंट राहू नका, कन्सिस्टंट राहा. 100% यश तुमचंच आहे. सेक्शन 12. इन सूट फॉर डॅमेजेस फॅक्ट्स टेंडिंग टू एनेबल कोर्ट टू डिटरमाइन अमाऊंट आर रिलेव्हंट. इन सूट फॉर डॅमेजेसचे सूट्स नुकसानीचे दावे. फॅक्ट्स टेंडिंग टू एनेबल कोर्ट रक्कम त्या डॅमेजेसच्या केसेसमध्ये रक्कम निर्धारित करण्याकरिता न्यायालयाला शक्य होण्याच्या कामी साथ देणाऱ्या साधक असणाऱ्या फॅक्ट या रिलेव्हंट फॅक्ट होय. इन अ सूट इन विच डॅमेजेस आर क्लेम्ड any fact which enable the court to determine the amount of damages which ought to be awarded is relevant. सिंपल. ह्याच्यामध्ये काय फारसं टेन्शन घ्यायची गरज नाही. डॅमेजेसचे सूट आहेत, त्या डॅमेजेसच्या सूटमध्ये ती रक्कम जर कोर्टाला असेस करायची आहे, फिक्स करायची आहे, तर ती डॅमेजेसच्या केसेसमध्ये आवश्यक ती रक्कम फिक्स करण्याकामी जी कुठली फॅक्ट कोर्टाला सहाय्यक ठरू शकते किंवा रिलेव्हंट ठरू शकते त्याचा विचार कोर्ट करेल आणि मग ते अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन त्या ठिकाणी कोर्ट तुम्हाला देऊन टाकेल. फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल, देर इज अ केस ऑफ डिफॉमेशन. इफ इन सूट फॉर डॅमेजेस फॉर कॉझिंग डिफॉमेशन. डिफॉमेशन माहिती आहे सर्वांना, कोणतं सेक्शन आहे? 499. इन सूट फॉर डॅमेजेस फॉर कॉझिंग डिफॉमेशन द फॅक्ट showing the status of plaintiff may be relevant. ज्याचा कुणाचा रेप्युटेशन खराब केलं, ज्याची बदनामी झाली, मिस्टर Aची बदनामी केली बी ना. आता मिस्टर A सांगतोय न्यायालयासमोर येऊन, सर आय एम ए पर्सन ऑफ हाय रिस्पेक्टेबिलिटी इन अ सोसायटी. तुम्हाला माहित नाही माझं वजन खूप आहे, माझं नाव चांगलं आहे, घरामध्ये किंमत नसेल तर काय झालं पण बाहेर समाजामध्ये किंमत आहे, असं म्हणून तो येऊ शकतो. आणि मग त्याचं जे रेप्युटेशन आहे, त्याचं जे कॅरेक्टर आहे, त्या कॅरेक्टरला अनुषंगानं मग कोर्ट तिथं ठरवेल की नाही बाबा ह्याचं कॅरेक्टर खरंच खूप मोठं कॅरेक्टर आहे, मग याला एवढे अमाऊंट त्याची देणं गरजेचं आहे. आता आपण जनरली पाहतो हे पॉलिटिकल TVवर बातमी असते, आपण नुकसानीचा दावा दाखल करणार, 1 कोटी मागणार, 2 कोटी मागणार, 10 कोटी मागणार. स्टेटमेंट, बातमी, 1 तास 2 तास गप्पा, ह्याच्यावर हे एक एक्सपर्ट ते एक्सपर्ट, कुठं मॅटर दाखल होत नाही, दाखल झालं तर कळत नाही आणि ते शेवटपर्यंत चालत नाही. पण म्हणताना मात्र म्हणायचं अब्रू नुकसानीचा दावा दाखल करतो, 1 कोटीचा अब्रू नुकसानी दावा करतो, 10 कोटीचा करतो. हे जे अब्रू नुकसानीचे दावे आपण राजकारणी लोकांकडून पाहतो आज, ते त्याच्यासाठी हे सेक्शन 12. जर खरंच यांचं रेप्युटेशन असेल तसं त्या पद्धतीचं, कुठला राजकारणी एवढा हायली रेप्युटेड आहे असं मला वाटत नाही. माझं वैयक्तिक मत आहे बरं का, कुणी अदरवाईज घेऊ नका. माझा कुठल्या पक्षाशी संबंध नाही. 10 कोटी मागतो म्हणजे काय? कोर्ट लवकर देत नाही, आपले कॉस्ट देत नाही लवकर 100 रुपयाचे, आणि ह्याला देते का 10 कोटी? पण बोलणं असतं आपलं. पण त्याच्यासाठी हा सेक्शन 12 आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि नाव सेक्शन 13. फॅक्ट रिलेव्हंट when right or custom is in question. Fact relevant
वेन राईट ऑर कस्टम इज इन क्वेश्चन. म्हणजे काय? म्हणजे काय? हस्तांतरित त्याच्यावर आधारित काही प्रश्न निर्माण झाले. हे पहा, तुम्ही काहीतरी बोला, जेवढे इथं बोलतात तेवढे सिलेक्ट होतात. हा मागच्या 10 वर्षाचा अनुभव आहे. जे बोलत नाहीत मग ते आपलं वाट बघत बसत. मग बघू आता डिजिटल ट्राय करू आपण. फक्त थोडं 5 मिनिट तुम्ही विचार करा ना, काय होत नसतं. चुकू दे, आपलं घर आहे, परिवार आहे आपला. घरामध्ये थोडंसं आपण कमी बोलतो पण जास्त बोलतो पण, आणि जोपर्यंत आपल्याला घरात बोलता येणार नाही तोपर्यंत बाहेर बोलता येत नाही. आणि प्रत्येक बाळ घरीच चांगलं बोलतंय, बाहेर बोलू शकत नाही. म्हणून कमीत कमी ॲटलिस्ट इथं बोला, जास्त नाही तर नाही, थोडंफार तर बोलताल त्यावेळेस तुम्ही. फॅक्ट रिलेव्हंट वेन राईट ऑर कस्टम इज इन क्वेश्चन. राईट माहिती आहे, कस्टम रूढी परंपरा. कॉलेजमध्ये आम्हाला पाठ झाले, ते प्राध्यापकांना सांगितलं आम्हाला कस्टम इज अ कस्टम. कसा कस्टम असतो त्यांनाच माहीत नाही. वेन द क्वेश्चन इज ॲज टू द एक्झिस्टन्स ऑफ एनी राईट ऑर कस्टम. आता न्यायालयासमोर काय प्रश्न आला आहे? एखाद्या राईट किंवा कस्टम हा अस्तित्वामध्ये आहे किंवा कसे, असा प्रश्न जेव्हा न्यायालयासमोर उपस्थित झाला. फॉलोइंग फॅक्ट्स आर रिलेव्हंट. याच्या मी सांगितलं, सेक्शन सांगतो हा. फॉलोइंग फॅक्ट्स आर रिलेव्हंट. एनी ट्रान्झॅक्शन बाय विच सच राईट ऑर कस्टम इज क्रिएटेड, मॉडिफाईड, रिकॉग्नाइज्ड, क्लेम्ड, असर्टेड ऑर डिनाईड. याची मिनिंग सांगायची गरज आहे का? काय मॉडिफाईड म्हणजे? क्रिएटेड म्हणजे काय? क्रिएट, तयार करण्यात आलेला आहे. मॉडिफाईड काहीतरी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. रिकॉग्नाइज्ड मान्यता दिलेली आहे. क्लेम्ड मागितलेला आहे. असर्टेड मिळविलेला आहे. डिनाईड नाकारलेला आहे. काय? तो राईट किंवा कस्टम. केव्हा? बाय एनी ट्रान्झॅक्शन. एनी ट्रान्झॅक्शन बाय विच सच राईट ऑर कस्टम इज क्रिएटेड, मॉडिफाईड, रिकॉग्नाइज्ड, क्लेम्ड, asserted or denied, or which was inconsistent with its existence. आता denied आणि or which was inconsistent with its existence, त्याच्या अस्तित्वाविषयी असणारा विसंगत व्यवहार. याच्या पुढे मला सांगता येणार नाही. शेवटचा 2 भाग डिनाय केला किंवा नाही म्हणतोय आपण. or denied or which was inconsistent with its existence. which was म्हणजे काय? that transaction. any transaction, underline, any transaction, असा एखादा ट्रान्झॅक्शन ज्याच्यामध्ये तो राईट किंवा कस्टम क्रिएट केलेला आहे किंवा डिनाय केलेला आहे. हे झालं आपलं सर्वसाधारण भाषेमध्ये. नंबर 2, any particular instances in which the right or custom was claimed, recognized or exercised or asserted or denied. आता एनी पर्टिक्युलर इन्स्टन्सेस, त्या ठिकाणी अशा प्रकारची काही विविक्षित उदाहरणे होती की ज्यामध्ये तो राईट किंवा कस्टम हा क्लेम केला होता, रिकॉग्नाइज केला होता किंवा असर्ट केला होता किंवा डिनाईड केला होता. म्हणजे सेक्शन 13 मध्ये एनी ट्रान्झॅक्शन आणि एनी पर्टिक्युलर इन्स्टन्सेस ज्याच्यामध्ये तो राईट किंवा कस्टम हा क्रिएट केलेला आहे, क्लेम केलेला आहे, मॉडिफाय केलेला आहे, रिकॉग्नाइज केलेला आहे, डिनाय केलेला आहे किंवा इनकन्सिस्टंट विथ इट्स एक्झिस्टन्स असेल, तर ते सर्व कस्टम्स हे ते सर्व कस्टम्स दर्शविणारी फॅक्ट ही रिलेव्हंट फॅक्ट होय, असं हा सेक्शन 13 सांगतो. आता एक उदाहरण देतो, व्हेरी सिम्पल. द क्वेश्चन इज वेदर ए हॅज अ राईट टू फिशरी इन द लेक ऑफ बी. लेक मुलगी नाही, लेक तळे. एला त्या बीच्या मालकीच्या तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा अधिकार हो आहे किंवा कसे, हा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झालेला आहे. मग त्यावेळेस द फॅक्ट काय तिथं? ए एक्सरसाइज्ड फिशिंग इन दॅट लेक सिन्स लास्ट 20 years. साहेब मागच्या 20 वर्षापासून मी इथं मासेमारीचा व्यवसाय करत आहे. अँड देर इज अनदर फॅक्ट दॅट द फादर ऑफ बी
एक्झिक्युटेड अ डॉक्युमेंट इन फेवर ऑफ ॲन्सेस्टर्स ऑफ ए. आमच्या पूर्वजांना या बीच्या वडिलांनी एक डॉक्युमेंट करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये दे हॅव कन्फर्ड द राईट टू फिशिंग और फिशरी इन द लेक. त्या तळ्यामध्ये आमच्या पूर्वजांनी मासेमारीचा व्यवसाय करावा असं या बीच्या पूर्वजांनी लिहून दिलेलं एक डॉक्युमेंट आहे. ही दुसरी फॅक्ट आहे. आता याच्यामध्ये काय झालं मग? आता 20 वर्षापासून करतो म्हणजे राईट आला, आणि 20 वर्षात टाइम गेला म्हणजे ॲटोमॅटिकली इट कॅन बी कन्वर्टेड इन टू कस्टम. कारण की याच्या फोर फादरपासून चालू आहे. रूढी परंपरा झालीच ना, ती प्रथा झालीच ना. माझे पंजोबा करतायत, आजोबा करतायत, आता मी करतो, असं आहे याचं म्हणणं. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याला तो राईट आहे. ही फॅक्ट ही रिलेव्हंट ठरते ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट वन, ए एक्सरसाइज फिशिंग इन दॅट लेक सिन्स लास्ट 20 years, and second one, father of B has executed one document in the favor of ancestors of A, is also another aspect for confirming the right of A to fishery in the lake of B. This is section 13. समजते का बघा? समजते का? कस्टम बिस्टम हे सगळं झालेलं आहे तुम्हाला. मला वाटतं ज्युरिस्प्रुडन्स झालं का? ज्युरिस्प्रुडन्स झाला का नाही? हां, मग ते कस्टम लॉ, सोर्सेस ऑफ लॉ, किती सोर्सेस ऑफ लॉ आहेत? बघा नको. सेक्शन 14. फॅक्ट शोईंग एक्झिस्टन्स ऑफ स्टेट ऑफ माइंड और ऑफ बॉडी और बॉडीली फिलिंग्स. परत महत्त्वाचा प्रोविजन. फॅक्ट्स शोईंग existence of any state of mind or of body or bodily feelings. अशी फॅक्ट जी की मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था किंवा शारीरिक संवेदना दर्शविते, ती फॅक्ट ही सेक्शन 14 प्रमाणे रिलेव्हंट होय. येते का लक्षात? हेडिंगमध्येच त्याचा मिनिंग आहे. फॅक्ट शोईंग एक्झिस्टन्स ऑफ स्टेट ऑफ माइंड और ऑफ बॉडी और ऑफ बॉडीली फिलिंग्स. एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था किंवा शारीरिक संवेदना, बॉडीली फिलिंग दर्शविणारी फॅक्ट ही रिलेव्हंट फॅक्ट होय ॲज पर सेक्शन 14. सेक्शन 14 म्हणलं की एवढं लक्षात यायला पाहिजे. ओके. नाव प्रोविजन. फॅक्ट शोईंग द एक्झिस्टन्स ऑफ एनी स्टेट ऑफ माइंड. आता स्टेट ऑफ माइंड म्हणल्यानंतर काय कळालं? एखादा ह्युमन आहे, मनुष्य प्राणी आहे. हे बॉडीली फिलिंग, स्टेट ऑफ माइंड हे सगळं आपल्याकडेच आहे. ते फिलिंग्स, ते म्हणजे मानसिक अवस्था आपल्याकडेच असते, प्राण्यांकडे नसते. पण या ठिकाणी यांनी असं काय शब्द वापरला? स्टेट ऑफ माइंडमध्ये काय घेतात त्यांनी? स्टेट ऑफ माइंड इट इन्क्लूड्स इंटेन्शन, नॉलेज, गुड फेथ, निग्लिजन्स, रॅशनेस, इलविल, गुडविल टुवर्ड्स एनी पर्टिक्युलर पर्सन. आपलं असतं ना एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत. एखाद्या व्यक्ती चांगला वाटतो, एखाद्या व्यक्ती नको वाटतो, आवडता ना आवडता. नावडतीचं मीठ आळणी असतं. स्टेट ऑफ माइंड फिक्स असतं आपल्या डोक्यामध्ये. नाही, हे बरोबरच नाही, उगाच, किंवा आपला अनुभव असतो. दॅट इज स्टेट ऑफ माइंड. मग हे दर्शविणारी फॅक्ट स्टेट ऑफ माइंड सगळ्याकडे आहे का नाही? 100% आहे. मग या स्टेट ऑफ माइंड म्हणलं आता हे सगळंच आलं मध्ये. तुमचं इंटेन्शन, नॉलेज, गुड फेथ, निग्लिजन्स, रॅशनेस, इलविल, गुडविल टुवर्ड्स एनी पर्टिक्युलर पर्सन or facts showing the existence of any state of body feeling are relevant. सेक्शन 14 मध्ये काय सांगितलं पहा?
स्टेट ऑफ माइंड आणि एक्झिस्टन्स ऑफ एनी स्टेट ऑफ बॉडी फिलिंग हे दर्शविणारी फॅक्ट ही रिलेव्हंट फॅक्ट होय. येते का लक्षात? हो तर म्हणायचं नुसतं, हो म्हणायला फार वेळ लागत नाही, उगाच हो म्हणायचं. बॉडीली फिलिंग उदाहरण देतो, आहेत कॉमेंट्स आपल्याकडे सगळंच आहे. मी मुद्दाम ते काही टॉपिक मी लिहून आणतो याची एक्झाम्पल. याच्यामध्ये एक्सप्लेनेशन 1 परत प्रोविजन मी सांगतो तुम्हाला ते बॉडी फिलिंगचं पण. एक्सप्लेनेशन 1 नाव अ फॅक्ट रिलेव्हंट ॲज शोईंग द एक्झिस्टन्स ऑफ रिलेव्हंट स्टेट ऑफ माइंड must shows that the state of mind exists not generally but in reference to particular matter in question. आता हे एक्सप्लेनेशन का दिलं असावं हा देखील प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. सेक्शन 14 वाचत असताना प्रोव्हिजन तुम्ही वाचली, मग हे एक्सप्लेनेशन द्यायची गरज का पडली? आपल्या कायद्यामध्ये एक्सप्लेनेशन आलं, अँड आलं, एक्सेप्शन आलं, एक्सेप्ट आलं, प्रोव्हिजो आलं की आपण अलर्ट व्हायचं. अरे बापरे, काहीतरी आणखी ट्विस्ट करायला लागला. का नेहमी ट्विस्ट होते ना, ट्विस्ट लाईफमध्ये ट्विस्ट होते काय पण आपल्या. तसं इथं पण ट्विस्ट, कायदा काहीतरी वेगळा आपल्याला सांगायला लागला, याला काहीतरी आणखीन महत्त्वाचं सांगायचं आहे असं आपण आपल्या मनाला त्यावेळेस सांगून आणखीन काळजीपूर्वक त्याला अभ्यास करायला सुरू करायचं, वाचायला सुरू करायचं. आता याने इथं काय म्हणतो, अ फॅक्ट रिलेव्हंट ॲज शोईंग द एक्झिस्टन्स ऑफ रिलेव्हंट स्टेट ऑफ माइंड. हे पाहिलं आपण पूर्वीच. इट मस्ट शोज दॅट द स्टेट ऑफ माइंड एक्झिस्ट नॉट जनरली बट इन रेफरन्स टू द पर्टिक्युलर मॅटर इन क्वेश्चन. अहो ती फॅक्ट असणार, त्याला बघितलं की मला असं होतं, त्याला बघितलं कीच होतं मला, बाकीच्यांना बघितल्यानंतर होत नाही असं मला, म्हणजे इलविल आहे. माझा एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्ती मला आवडतच नाही. बघा तुमचा अध्यक्ष मला आवडतच नाही. मग आता इथं काय म्हणतो, ती स्टेट ऑफ माइंड ही जनरल नसावी, म्हणजे दिसेल त्याला असं नाही करायचं. पण जेव्हा जेव्हा विशिष्ट व्यक्ती समोर होतो माझ्या, किंवा जेव्हा जेव्हा पर्टिक्युलर गोष्टी फॅक्ट येते समोर माझ्या, त्यावेळेसच मला तसं होतंय, नको वाटतंय. म्हणजेच काय, दॅट स्टेट ऑफ माइंड स्टेट ऑफ माइंड एक्झिस्ट नॉट जनरली बट इन रेफरन्स टू द पर्टिक्युलर मॅटर इन क्वेश्चन. विशिष्ट प्रस्तुत बाबीच्या संदर्भात दर्शवली गेलेली ती स्टेट ऑफ माइंड असावी, सगळ्याच नाही. समजा असा एखादा व्यक्ती आहे, एक मला बी दिसला, मला नाही आवडत, सी तो पण नाही आवडत, डी तो पण नाही आवडत, ई तो पण नाही आवडत. मग ही स्टेट ऑफ माइंड काय झाली? अरे असलंच आहे, ह्याला काहीच ह्याचं कोणासोबत जमत नाही. पण पर्टिक्युलर पर्सन आहे, समजा एखादा आरोपी आहे, रेपिस्ट प्लस 302 याच्यामधला आरोपी, त्याला बघितला कुणी काय माणूस आहे, स्टेट ऑफ माइंड इलविल, त्याच्याबद्दल आपली दुर्भावना असते, नको वाईट आहे याला लांब ठेवा. वाईट गोष्टीपासून आपण लांब राहतो ना, का नाही? या जगात चांगल्या गोष्टी फक्त आपल्यासाठी बनल्यात, वाईट गोष्टी मित्रासाठी. तिथंच तू बघ, असं आपली एक भावना असावी, तर तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. वाईट मी काहीच करणार नाही, चांगलं सगळं करतो. वाईट कोण करावं? शेजाऱ्यांना करावं, तू कर. अशा प्रकारची एक कन्सेप्ट डोक्यात असू द्या, कारण की तुम्ही आता जज बनणार आहेत. बिईंग जजेस काय माहिती याच्यापैकी आता किती जण पुढच्या वर्षी डायस होत असतील. म्हणून काही गोष्टी अशा पण तुम्ही सुरुवात करा चांगल्या गोष्टीची, आणि असतील तर वेल अँड गुड. एक्सप्लेनेशन 2 वन समजला. स्टेट ऑफ माइंड कशी असावी? जनरल नसावी. कशी नसावी? जनरल नसावी. कशी असावी? कशी असावी? इन रेफरन्स टू द पर्टिक्युलर मॅटर इन क्वेश्चन. त्यालाच बघितलं की आम्हाला असं होतंय, हा नको आहे. दॅट इज पर्टिक्युलर मॅटर. नाऊ एक्सप्लेनेशन 2 बट. आता हे मी वाचतोय म्हणजे हे प्रोव्हिजन आणखी संपलेलं नाही बरं काय, वरून असंच त्यांनी दिले कंटिन्यू करून. यांनी हे कुठं थांबलेलं नाहीत.
सेक्शन 14 हा कुठंच थांबलेला नाही, हे शेवटपर्यंत आहे. शेवटचा फुल स्टॉप येईपर्यंत त्याला वाचायचं आहे. बट वेअर अपॉन द ट्रायल ऑफ पर्सन अक्युज्ड ऑफ एन ऑफेन्स, but where upon the trial of person accused of an offense, एवढं वाक्य समजलं, हे सांगायची गरज नाही. ज्याच्यावर खटला चालू आहे तो, द प्रिव्हियस कमिशन बाय द अक्युज्ड ऑफ एन ऑफेन्स इज रिलेव्हंट. म्हणजे त्यानं जर पूर्वी कुठलं काही ऑफेन्स केला असेल आणि त्याला जर शिक्षा केलेली असेल तर दॅट प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज रिलेव्हंट. हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो ओरलमध्ये प्रिव्हियस कन्व्हिक्शनच्या बाबतीत. प्रिव्हियस कन्व्हिक्शनचं काय याच्याबद्दल काही विचारेल तो, कसंही समजून काही जरी विचारलं तर एक लक्षात ठेवा, जर एखाद्या आरोपीला पूर्वी एखाद्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन आलेलं असेल तर आणि परत तोच व्यक्ती आरोपी म्हणून दुसऱ्या वेळेस न्यायालयासमोर आला असेल तर दॅट प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज रिलेव्हंट विदिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. याचा परिणाम काय होईल मग? हे जर प्रिव्हियस कन्व्हिक्शन रिलेव्हंट ठरलं तर याचा परिणाम काय होईल? ओके, परिणाम काय होईल? न्यायालयावर काय परिणाम होईल? शिक्षा देईल, पण त्याच्यापेक्षा थोडी जास्त स्ट्रिंजंट. समजा रेप केलेला आहे, त्याला कन्व्हिक्शन झालंय, पेरोलवरती बाहेर आला, परत मर्डर केला आणि परत रेप करून परत मर्डर केला. अरे ह्याला आता जीवन सोडू नका, ह्याला फाशीच देऊन टाका. सरकारी वकील म्हणणार नाही साहेब, हा हॅबिच्युअल आहे, बाहेर आला की लोकांना मारा सुटलाय, ह्याला फाशी देऊन टाका. म्हणजे आणि प्रिव्हियसली ही हॅज ऑलरेडी कन्व्हिक्टेड फॉर लाईफ आणि परत हा प्रकार केला जाणार. म्हणजे प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज रिलेव्हंट विदिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन. ओके, आता आपण काही उदाहरण घेऊयात. ते बॉडीली फिलिंग्स हे सांगायचं राहिलं उदाहरण. व्हेरी सिम्पल. द क्वेश्चन इज वेदर ए हॅज बीन गिल्टी ऑफ क्रुएल्टी टुवर्ड्स हिज वाईफ बी. आता बॉडीली फिलिंग्स सहसा घरामध्ये जास्त दिसतात, बाहेर आपण लोकांना दाखवू शकत नाही ना, सांगू शकत नाही ना, बोलू शकत नाही. बट जनरली ए हॅज बीन गिल्टी ऑफ क्रुएल्टी टुवर्ड्स बी विथ हिज वाईफ. द एक्सप्रेशन ऑफ देअर थॉट्स एक्सप्रेशन ऑफ देअर फिलिंग्स टुवर्ड्स ईच अदर शॉर्टली बिफोर or after the alleged cruelty are relevant fact. लग्न कुणा झालं का एवढ्यापैकी? मॅरिड कुणीच नाही का? एक फक्त. मी दोघा तिघाच कळणार आहे बॉडीली फिलिंग्स काय असतात ते. जेव्हा घरामध्ये भांडणं होतं, नवरा बायकोची भांडणं होतात, आता तुम्ही आता प्रिझ्युम करा, तुम्हाला माहीतच नाही. मग भांडणं होत असताना काय असते माहिती का? दोघंही ऐकायला तयार नसतात. शेवटी पुरुषच ऐकतो, शांत बसतो. आजच्या काळामध्ये ते बोलू देत नाहीत. आरोप तर आपल्यावर ठेवणार, मला छळलं, मानसिक छळ केला. मानसिक छळ केला म्हणजे काय झाला? हा, माझा नवरा मला नीट बोलत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, मला कधी म्हणत नाही तू चांगली दिसतेस, तू बाहेर फिरायला चल, तू इकडं चल. अशा कुठल्याही कारणावरून त्यांना काही वाटत असते घरामध्ये, आणि रोज त्यांचे ते बॉडीली फिलिंग्स आणि क्रुएल्टी याचा संबंध त्या पती पत्नीमध्ये प्रत्येकाच्याच लाईफमध्ये आता येणारच आहे कंटिन्यू आजच्या काळामध्ये. तर मग त्यावेळेस एक्सप्रेशन ऑफ देअर फिलिंग्स, तुला काय वाटलं, मी कमी वाटलो का काय तुझ्या घरी? हां, मला कमी म्हणतोस, ही क्रुएल्टी झाली, मला कमी लेखला आहे ना. नवरा बायकोच्या भांडणामध्ये ज्या काही फिलिंग्स एकमेकाच्या विरुद्ध झाल्या, दॅट इज नथिंग बट इट इज अ बॉडीली फिलिंग्स असं मी म्हणतो. शारीरिक संवेदना आपण याला म्हणतो. तिथं काय ॲक्च्युअलमध्ये मारामारी होत नाही किंवा काय स्टेट ऑफ माइंड राहून उपयोग बी नाही. इलविल ठेवा नाही गुडविल ठेवा, परिणाम वन अँड द सेम. सेकंड वन, द क्वेश्चन इज वेदर एज डेथ वॉज कॉज्ड बाय पॉयझन. स्टेटमेंट लक्षात घ्या, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. द क्वेश्चन इज वेदर एज डेथ वॉज कॉज्ड बाय पॉयझन. न्यायालयासमोर काय प्रश्न झाला उपस्थित? या एचा मृत्यू विषप्रयोगाने झालेला आहे किंवा कसे, हा प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित झालेला आहे. नाव स्टेटमेंट मेड बाय ए ड्युरिंग हिज इलनेस ॲज टू हिज सिम्पटम्स. म्हणजे तो जेव्हा लास्ट स्टेजला होता पण बोलण्याच्या अवस्थेमध्ये होता, त्यावेळेस त्यानं
काही स्टेटमेंट केले. कशाचे? त्या सिम्पटम्सचे, त्या पॉयझनच्या सिम्पटम्सचे त्यांना काही स्टेटमेंट केले. मला कसतरच व्हायला लागलं आहे, मला उलटीच यायल्यासारखं व्हायला लागलं आहे, मला मळमळच व्हायला लागलं आहे, मला चक्कर यायला लागले, जे काही त्याचे सिम्पटम्स असतात ते गिड्डीनेस पिड्डीनेस वगैरे वगैरे, ते स्टेटमेंट त्यानं केले. याला काय म्हणायचं सांगा आता? बॉडीली फिलिंग, स्टेट ऑफ माइंड. स्टेट ऑफ माइंड, त्याची मानसिक अवस्था काय? त्याला तो लास्ट स्टेजला बोलतोय, मला आता असं वाटायला लागलं की बहुतेक मी आता जगणार नाही, त्या बीनं मला विष प्रयोग केलेला आहे, मला ते काय हातापायाला थरथर व्हायला लागलं आहे, मला ते डोकं दुखायला लागलं आहे, मला चक्कर यायला लागली, मला वॉमिटिंग यायल्यासारखं व्हायला लागलं आहे, ते असं काय तर त्यांनी सिम्पटम्स आहे. दॅट इज द स्टेट ऑफ माइंड. त्याची मानसिक अवस्था आहे, आता मी मरणार आहे. नेक्स्ट वन, A is accused of defaming B by publishing article intended to harm the reputation of B. A वरती काय आरोप आहे? B ची त्यानं बदनामी केली. कशी केली बदनामी? त्याचं त्यानं एक आर्टिकल पब्लिश केला ज्याच्याद्वारे त्या बीचं रेप्युटेशनला धक्का पोहोचतो. द फॅक्ट ऑफ प्रिव्हियस पब्लिकेशन्स बाय ए रिस्पेक्टिंग बी, पूर्वी देखील असे प्रकारे त्यानं केलेले आहे. हां, तर हे जे पूर्वीचे ते जे प्रकार आहेत हे रिलेव्हंट ठरतील. आता याला काय म्हणायचं? हा ए काय करतोय? ए काय करतोय? डिफेम करतोय, त्या बीची बदनामी करतोय. म्हणजेच काय? गुडविल आहे का? इलविल. त्याला काही करून त्याचं रेप्युटेशन खराब करायचं आहे. माझ्यापेक्षा मोठा तू होऊ शकत नाहीस, झालास तर मग मी तुझी बदनामी करून तुला परत खाली आणतो, जास्त हवेत जाऊ नकोस. अशा प्रकारे दॅट इज इलविल. नेक्स्ट वन, गुड फेथ. द फॅक्ट दॅट देर वॉज नो प्रिव्हियस क्वारल बिटवीन ए अँड बी अँड दॅट ए रिपीटेड द मॅटर कंप्लेंड ऑफ ॲज ही हर्ड इट आर रिलेव्हंट, शोईंग दॅट ए डिड नॉट इंटेंड टू हार्म द रेप्युटेशन ऑफ बी. ए आणि बी मध्ये कसल्याही प्रकारचं पूर्वीचं काही भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, पण एखादी घटना घडली बी तर त्यानं काय म्हणलं, ठीक आहे बाबा, इट्स ओके, हे असं होऊ शकतं. दॅट इज गुड फेथ. आणि ए इज ट्राईड फॉर क्राईम. द फॅक्ट दॅट ही सेड समथिंग इंडिकेटिंग अन इंटेन्शन टू कमिट दॅट पर्टिक्युलर क्राईम इज रिलेव्हंट. एने एक गुन्हा केला, त्यावेळेस तो गुन्हा त्यानं का केला त्याचं काही इंडिकेशन, त्याचं इंटेन्शन त्यावेळेस समोर आलेला दर्शवणारी फॅक्ट, ही फॅक्ट ही रिलेव्हंट असेल. दॅट इज देर इज अ इंटेन्शन इज क्लिअर. त्या आरोपीचं इंटेन्शन दर्शवणारी फॅक्ट, इट इज अ रिलेव्हंट. हे स्टेट ऑफ माइंडमध्ये आपण जे शब्द वापरले ना त्याच्याकरता हे उभे एक्सप्लेनेशन तुम्हाला लहान लहान उदाहरण दिले. फर्दर नाव एक्सप्लेनेशन 1. सेक्शन 14 समजला का? नाही, शारीरिक संवेदना म्हणजे मनाला धक्का पोहोचला त्याच्या. आता ते संवेदना हा तुम्ही कसं त्याला संवेदना दर्शवणारी फॅक्ट काय सांगणार तुम्ही मला? बॉडीली फिलिंग्स म्हणजे काय? त्या व्यक्तीविषयी त्याला जे काही त्यावेळेस वाटलं, दॅट इज बॉडीली फिलिंग्स. आता हे एकमेकाशी साधर्म्य असलेले अवस्था आहेत सगळ्याच. हे काय असं विरुद्ध टोक नाही आहेत. स्टेट ऑफ माइंड आणि बॉडीली फिलिंग काय फार मोठा डिफरन्स नाही आहेत मध्ये, पण त्यातल्या त्यात जर एखादी फॅक्ट बॉडीली फिलिंग्स बद्दल असेल, अदरवाईज डेफिनेटली इट इज अंडर हेड ऑफ स्टेट ऑफ माइंड. शारीरिक संवेदना दर्शवणारी फॅक्ट, शारीरिक अवस्था दर्शवणारी फॅक्ट, एवढं लक्षात ठेवलं तरी बस झालं. ते काही तेवढं लांब जाणार नाही ते तुमचे एक्झामिनर. एक्सप्लेनेशन 1. A fact relevant as showing the existence of relevant state of mind must shows that. हे झालं का आपलं? उदाहरण संपले आपल्याला. ओके. नाउ नेक्स्ट वन.